हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. पूर्ण जंगलविलाच्या परिवारातर्फे. रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्साहाचा. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. लोक होळी पेटून वाईट गोष्टींना दूर करण्याचा संकल्प करतात. याला आपण होलिका दहन असं सुद्धा म्हणतो ताईंनो. या दिवशी भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हाद याला राक्षस हिरण्यकश्यप व होलिकापासून वाचवले होते. तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असताना तिथे लोक एकमेकांना रंग लावतात आणि आनंद साजरा करतो आपण. या दिवशी घरोघरी गोडधोड पदार्थ, पुरणपोळी बनवली जाते. होळी हा सण मुख्यतः उत्तर भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, पण महाराष्ट्रात याचे महत्त्व आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातही याचे महत्त्व आहे. आणि याला आपल्या भागामध्ये पहा, काही काही भागांमध्ये ताईंनो शिमगा सुद्धा म्हणतात. म्हणजे आमच्या इकडे तरी स्पेशली जुनी जी माणसं आहेत तर ते अजूनही शिमगाच म्हणतात. आणि आताची नवीन पिढी समजा सपोज होळी म्हणत असेल, पण जुने जे लोक आहेत ते अजून सुद्धा होळीला शिमगा असंच म्हणतात. तर चला, सकाळची कामं झालीत आणि आज सगळ्यांच्या घरी गोडधोड पुरणपोळी वगैरे बनवली जाणार आहे, कारण होळीच्या दिवशी होळीला नैवेद्य म्हणून सगळेजण पुरणपोळी वगैरे बनवतात. चला ताईंनो, संध्याकाळचे 6:15 वाजलेत. आता आम्ही निघालो घरी. आता दिवस मोठा झालेला आहे, पण त्याच्यामुळे आता काय लवकर दिवस मावळत नाही, पण थंडीमध्ये मात्र लवकर दिवस संपतो. आता मात्र लई लवकर 7लाच चांगलं ऊन पडतंय आणि संध्याकाळी दिवस पण उशिरा मावळतो. तर स्टाफच्या सगळ्या निम्म्या मुली गेल्यात, गाडी गेली त्यांची. आणि आता ताई, मी, मनीषा ताई, आरती, आम्ही 4 जणी थांबलोय. बाकीच्या 5 जणी गेल्यात. तर चला, तर 2-3 दिवसापूर्वी लाईव्हमध्ये मी म्हणलं होतं, पहा ताईंनो, की तुम्हाला नारायणपेठवर ऑफर का दिली म्हणून आणि का बरं असं. तर मी म्हणलं होतं तुम्हाला की दरवाजेची मेहरबानी झाली, मी तुम्हाला दाखवीन म्हणून व्हिडिओमध्ये, पण 2 दिवस झाले काही टाईम भेटला नाही, उशीर झाला 2 दिवस घरी जायला, पण म्हणून काही व्हिडिओ घेता आला नाही. तर म्हणलं चला आज दाखवते. ज्या ठिकाणी साड्या होत्या तर त्या म्हणलं इथून तिथं, दाजी म्हणलं इथून तिथं ठेवा आणि तिथून इथं, सिमेंटमुळं सगळ्या खराब होत्या आणि त्याच्यामुळं मग जाऊ दे मरू दे म्हणले, लाव याच्यावरतीच ऑफर. तर मग मी म्हणलं नको आहो, अगोदरच्या ताया वरडतीन म्हणले. ज्याच्या नशिबामध्ये असतं ते. काहींचं नशीब लय चांगलं असतं की ज्यांना ऑफरमधल्या साड्या पण भेटत असतात बघा. चला असं. तर बघा ताईंनो, तुम्ही म्हणता काय म्हणती, तुम्हाला सगळीकडे दाखवते मी. जिकडं नाही तिकडं साड्या स्टॉक ठेवायला जागा नव्हती आणि त्याच्यामुळे ऑफर दिली. आता इकडं पण बघा तुम्ही, सगळीकडे सिमेंट आहे. अक्षरशः घरी गेल्याच्या नंतर आमचे कपडे जर धुतले ना, आमच्या कपड्यातून सुद्धा सिमेंट निघतं, एवढं म्हणजे अवघड आहे. तरी काल सगळं स्वच्छ केलंय, झाडू वगैरे सगळा मारलाय म्हणून तरी इकडचा एरिया स्वच्छ दिसतोय. दाजी म्हणले जिकडं बघा तिकडं नुसता पसाराच आहे तुमचा. आणि भंगारवाल्याला बोलून काल बरेचसे जे पण होतं ते सगळं दिलं. आता इकडच्या साईडला पण बघा तुम्ही, सगळ्याच्या सगळा पसाराच. आता आत दाखवते तुम्हाला. हे पहा, इकडं आतल्या साईडला सुद्धा साड्या येतं. तिकडचा माल सगळा इकडं वाहून आणलाय, तरी पण साड्याच येतं. पण सगळ्या साड्या येतात. जिकडं बघावं तिकडं साड्या येतात. आतल्या रूम मध्ये बघा, इकडं पण साड्याचे स्टॉक ठेवायला जागा नव्हती, पुढं सगळा पसारा येतात. आज आहे नाही, उद्या आल्यावरती ह्या सगळ्या आवरते. बघा, संध्याकाळ झाली अजून पण कामच चाललंय बघा. संपणार नाही आता, हे जवळ जात नाहीत तो. पण इकडं पण बघा, सगळं पसारा. तिकडे जे 2 रूम दिसते ते पण फुल स्टॉकनी भरलेले, जागा नाहीये. आणि हा झाला फायनली हा दरवाजा. आता इकडं आतमध्ये पण सगळा स्टॉकच आहे. हा, आजच ताई विचारित होत्या की ताई स्टुडिओचं काम अजून झालं नाही का. तर झालं नाही का, तर इथं आमचं थोड्यामध्ये आगत नाही. तुम्हाला माहिती दाजी कसं म्हणे, दाजींचं झालं, आमचं झालं. अवघड काय मी. दाजी म्हणले मग 1 टाइम होत असतो कुठली गोष्टी, तिंदा माझ्या मागं लागायचं नाही अजिबात, आणि तिंदा म्हणायचं नाही हे राहिलं आणि ते राहिलं आमचं. मग त्याच्यापेक्षा तुम्हाला एकदाच काम करून देतोय. तर जसं त्या दिवशी ताईंनी सांगितलं होतं तर किती फूटमध्ये काम चालू आहे. तर हा जो दिसतोय हा सगळा डिस्पॅचिंग रूम आहे. इथून तिथून पूर्णच्या पूर्ण हे सगळं ऑनलाईन सेक्शनला, वेबसाईटच्या कामासाठी हा रूम आहे. सॉरी, हा डिस्पॅचिंगचा रूम आहे आणि पलीकडे वेबसाईटचा रूम आहे पूर्ण. तर इतका लांब लचक हे सगळं. नंतर आमचा प्लॅन झाला सगळा वाढवायचा म्हणून. तर आतल्या स्टाफच्या मुलींना इकडं बाथरूम वगैरे, तर इकडं लगेच ते काढलेलं आहे, म्हणजे टॉयलेट बाथरूम दोन्ही बी ह्या साईडला.
तर आता हे सगळं फरची वगैरे बसून टॉप पूर्ण पूर्ण पीओपी वगैरे सगळं काम म्हणजे प्रॉपरच होणार आहे. दाजी म्हणली एकदाच होतो, तीनदा होत नाही. तर बघा पाणी वगैरे, आणि जो दरवाजा पाडला ना तर तो हवाला होता इथून. तर इथं जेवढा स्टॉक होता ना ह्या सेक्शन मध्ये, तर ह्या स्टॉकवर सगळ्यावरती ऑफर दिली होती बघा. आणि इकडून आमचं शेत आहे, सगळा गहू दिसतोय, आणि शेतामध्ये हे सगळं स्टुडिओचं काम चाललेलं आहे. आणि इथं हा जो दरवाजा पाडलाय, तर ह्या दरवाजामध्ये जेवढ्या पण साड्या होत्या ना, तर त्या विचार नाही केला असा की बाबा काय आहे, नवीन आहे, जुना आहे, काय आहे. तर ह्या एरियामध्ये जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या ऑफर देऊन टाकली. आता बाकी इकडं पण बघा वरती वगैरे सगळा स्टॉकच आहे, पण आता हे धुळीने खराब होईल सगळं म्हणून बड्या मुश्किलने याला कसं कसं झाकून टाकलंय. ह्या साईडला पण बघा, इकडं पण झाकून टाकलंय, वरती पण स्टॉकच आहे. त्याच्यानंतर हे सगळं आता हे सगळं बंद केलंय, त्याच्यामुळे इकडच्या साईडला पण सगळा स्टॉक आहे. आणि ठेवता कुठं एवढा स्पेस तर सगळा डिस्पॅचिंगला लागतच असतो आम्हाला, मग एक्स्ट्रा माल इथं काही ठेवू शकत नाही, मग ठेवता कुठं. आता हा राहिला मागचा दरवाजा, आता हे काय मनीषताईंनी लॉक लावून घेतलंय वाटतं बाहेरच्या साईडनी. तर चला असो काही नाही, पण म्हणजे स्टॉक ठेवायला जागा नव्हती. आणि मग आता बऱ्याच ताई म्हणल्या की दरवाजाने आमच्यावर मेहरबानी झाली की आम्हाला छान अशा साड्या ऑफर प्राइस मध्ये मिळाल्या. पण चला, ऑफर प्राइस मध्ये मिळायला पण नशीब लागतं, कोणाच्या नशिबाने काय आणि कुठल्या कारणास्तव काय मिळेल याचा काही भरोसा नसतो. तर चला असो, इकडून परत एक रूम आहे. मी जसं म्हणलं हे ऑनलाईन सेक्शनला सगळा वेबसाईटची डिस्पॅचिंग इकडं चालणार आहे, आणि बाकी जनरल डिस्पॅचिंग सगळी ह्या साईडला चालणार आहे. हे सगळ्याच्या सगळं आता हे कम्प्लीट ज्या वेळेस काम चाललं ना त्यावेळेसच म्हणजे तुम्हाला दाखवू. आता मध्यंतरी परत तर काही होणार नाही. आणि यात इथं पण पीओपीचं वगैरे सगळं काम चालू आहे. हे बघा सगळा मोठा रूम स्टाईल वगैरे बसवायचं काम चालू आहे बघा. आता इथं पूर्ण झाल्याच्या नंतरच सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातील व्हिडिओमध्ये. हे बघा कंटिन्यूच काम चाललेलं आहे अशा पद्धतीने, सगळं सिमेंट वाळू सगळं, कुठं पाय ठेवायला जागा नाहीये. आणि ह्याच कारणास्तव ठेवून साड्या खराब झाल्या असत्या, म्हणूनच मग त्या ऑफर मध्ये देऊन टाकल्या. मागवणं पण बंद करता येणार ताईंनो, कारण काय होतं काय माहिती का, 2-2, 3-3 महिन्यापूर्वी काही साड्या बघा, एक कलर एखाद्या ताईला आवडला ना की त्याच रंगाच्या मागे सगळ्या ताई पळतात, किंवा मग मी जो घातलाय तो. आणि मग स्पेशल कलर मध्ये 50 पीस पासून ते 500 पीस पर्यंत किंवा 1000 पीस पर्यंत आपल्याला साडी बनवून घ्यावी लागते. आणि त्याच्यासाठी अगोदर 2-2, 3-3 महिने ऑर्डर द्यावा लागतात ताईंनो साड्याच्या. स्पेशल कपडा कुठला घ्यायचा, क्वालिटी कुठली घ्यायची, सगळ्या गोष्टी. आणि मग त्याला वेळ लागतो. आणि मग ते 2-2, 3-3 महिन्यापूर्वी ऑर्डर दिलेला माल आपण काही थांबू शकत नाही. तो बनला का बिचारा प्रत्येकीला घाया असतो का बा आपलं दुकान मोकळं व्हावा, लवकर मालाचा खप व्हावा, असं प्रत्येकाला वाटतं. तसंच फॅक्टरीवाल्यांचं बरं राहतं, ते लगेच काढून देते तिकडं, त्यांना बी घाईच असते. आणि मग ते आलेलं माल काय आपण म्हणू शकत नाही की थांबा पाठवू नका. आपण एक दिवस त्यांना म्हणू की बाबा 2 दिवसांनी पाठवा, 3 दिवसांनी पाठवा, पण आता आपल्यालाच गॅरंटी नाही आपलं काम किती दिवसामध्ये होईल. तसं तर आता 8 ते 10 दिवसातच दाजी म्हणले होते स्टुडिओ मी तुम्हाला उभा करून देतो. पण काम वाढलं तर बघा इतकं मोठं वाढलं की त्या कामाला हेच नाही. तर मग आता येणारा माल आणि जिथं नाही तिथं सगळं फुल भरलेलं आहे बघा. हा पण पूर्ण हे पण गोडाऊन फुल भरलेलं आहे. तुम्हाला सांगते उरलं सुरलं किचन पण फुल भरलेलं आहे. कारण येणाऱ्या माल आपण काय मागं पाठवू शकत नाही, त्याला ठेवायला जागा लागती म्हणजे लागतीच. पण चला असो, म्हणजे मला हे म्हणायचं होतं की मी जे लाईव्हला बोलले ते म्हणजे काहींना वाटू नये की बाबा खरं म्हणजे ऑफर दिली म्हणजे का दिली, एखाद्याला वाटण का यांचा माल जाईना म्हणून दिली का काय. तर असं काही नाही, जे असतं ते सगळं खरं सांगत असते. आणि म्हणलं चला तुम्हाला पण दाखवूयात की आज पण म्हणत होते ताई लाईव्हला की तू कुठपर्यंत आले स्टुडिओचं काम, तर म्हणलं चला त्याच्या बहाने तुम्हाला पण दाखवणं होईल की कुठपर्यंत आले काय आले. कारण मी लाईव्हला जे बोलले ते करत असते. आणि मी त्या दिवशी म्हणलं होतं तुम्हाला दाखविते नेमकं कुठल्या दरवाजा पाडलाय आणि कुठल्या दरवाजाच्या सेक्शनमध्ये त्या साड्या होत्या. तर मग म्हणलं ते पण होईन आणि स्टुडिओचं काम कुठपर्यंत आले ते पण दाखवणं होईन. तर चला माझ्यामुळं आता या तिघी पण थांबल्यात. आता म्हणत असत्यान चलू दे हिचं कवर चालायचंय तवर. चला बघू आता म्हणत असत्यान हिचं काय आवरा ना. आता आज वाजी रविवार आहे, मी काय आज घरी गेलेच नाही. म्हणलं आज तर ध्रुव त्याच्या हाताने जेवण आणि हे होईल, नाहीतर मग 4ला लाईव्ह संपल्याच्या नंतर जात असते. बघा तिघी जणी माई वाट बघत ह्या म्हणत असत्या ह्या बडबडे बाईचं कवा उरकत आहे काय माहिती. म्हणल्या का नाही खरं सांगा, खरं सांगा. आणि हिची साडी इतकी खराब झाली सिमेंट आणि ताईंनो, तिचे कपडे भांडे कप तिचं निम्मा संसार. हा
डायरेक्ट, कारण की मग काम चालू आहे म्हणल्याच्या नंतर ती इतकी साडी खराब झाली तिची, तर मग त्यांनी चेंज केली. मग असं काम आहे. मग त्या चांगल्या साड्या ओरिजिनल म्हणजे आपल्या ज्या नव्या साड्या आहेत तर थोडं झालं तरी सिमेंट उडतं काय होतं. हा, इथं आम्ही एका दिवसात खराब होतो, पडली लागली, आपण काही धुवून नाही देऊ शकत लोकांना साड्या. मग म्हणलं जाऊ द्या चला. आणि आता हा व्हिडिओ समजा उद्या येणार आहे तुम्हाला होळीच्या दिवशी. सगळा स्टॉक काढून टाका, काम चालू आहे तो पण सगळाच काढून टाका म्हणत होती सेल. हा, मग काम चालू आहे म्हणले. तो होळीच्या दिवसाची सण उत्सव आले ना, ऑफर नाही द्यायची असं कधी होणार का? तर स्पेशल काहीतरी असणार आहे. तर आता हा व्हिडिओ तुम्ही पाहत असताल तर नक्की आपल्या फॅशन स्टुडिओच्या चॅनलवरती पटकन जा आणि तिथं लाईव्ह जॉईन करा, कारण लाईव्ह तिथं चालू असणार आहे. आता उद्याचं सांगते मी आत्ताच प्लॅनिंग तुम्हाला. आणि बंपर धमाका आहे तिथं सुद्धा. पटकन तिथं सर्च करून त्या चॅनलवरती जाऊन बघा. उद्याचं प्लॅनिंग लय तगडं केलेलं आहे आम्ही. तर चला असं आता मला काय म्हणायचं हे बऱ्याच ताईला समजलं असं, आणि ज्यांना नाही समजलं त्यांनी रिवाइंडचा ऑप्शन चॉईस करा आणि परत बघा व्हिडिओ. तर चला जायचं. ज्याला कळायचं त्याला कळायला असेल. काय बोलून आली जाऊन मला कळालंय ते, मला कळालंय, पण मी आता नाही सांगत. डायरेक्ट 8 तारखेलाच बघा मग काय ते. आणि उद्याचं बी ते बी मला कळालेलं आहे, ते उद्याच बघा तुम्ही. आता मला कळालंय. हा, चला म्हणजे म्हणायचं हे की उद्या होळी आहे, उद्याची तयारी आता झाली. तर मग आता तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा बघत असताल म्हणजे उद्या व्हिडिओ येणार आहे, मग त्यावेळेस लाईव्ह चालू असणार आहे आपला. कारण नाही ना, व्हिडिओ अगोदर पोस्ट होतो, थोडंसं पुढं मागं कधी मध्ये होतं, आणि मग लाईव्ह पण इकडे लगेच सुरू होतो. असं होतं ट्विन वन का. एका हातात बांगड्या, एका हातात नाही, एका हातातल्या निघल्या पटकन, एक हात थोडा मोठा आहे, त्याला साबण शॅम्पू लावून काढावं लागत. मग एक बांगडी लागली पण काढायला गेले तर म्हणलं घरी जाऊन काढता येते ना. आता असं झालं तो प्रकार. चला मग आता वर्ग वाट बघत असन, कारण की आता उद्या सोमवार आहे. परत आता अभ्यास काल घातलेला नाही, आज घ्यावाच लागणार. त्यांनी मला आत्ताच फोन केला, आई मी पण सगळ्यांना सण केला. आज लई दिलता, कारण आता आहे ना पोरांचे पेपर जवळ आलेले आहेत, काय ते सबमिट करून घेते उद्या. थँक्यू मला असं शिकवल्याबद्दल. मग आता बी तूच डोकं खा, त्याचा अभ्यास तूच घे बाई. माझं एक तर पहिलेच लय डोकं दुखत लाईव्ह झाल्याच्या नंतर. 4च्या पुढे जे सुरू होतं आणि 9 वाजेपर्यंत राहत नाही ना. मग ते मला वेड्यात काढतो अहो. नाही असं मांडी घेऊन काल मी हा तू कर ना, कर. 2 दिवस करशील, 8 दिवस करशील, नाही तू वैतागून आणून माझ्याकडे परत काढून दिलं पोरग. तिथून पुढं करतोच असं. परत तू आणायचं परत माझ्याकडे. हा, म्हणजे एक पान लिहायला बिचारा 3 तास घालवतो, आणि रोज 2 3 नोटबुक तरी असते. मग कोणाला बी राग येणारच ना. अशी येडी बिडी काय. एक तर दिवसभराचा शिन काय कमी असतो का संध्याकाळी उतरत. एवढंच म्हणायचं मला. तू हानशीन बघ 4 दिवसांनी. चांगला होईल तो हांड्यावर सटा आवडतो तो लई नको ग, चटा हानीत जाऊ ग. पण तो करतच नाही मनीष ताई, लई त्रास देतो तू. लई किरवार राहता ग. देवा, अगं ज्याचं त्याला गाढव वाजायला जास्त त्याचं ज्याला त्याला माहिती राहतं. त्याला माहित राहतं, पण नको ग हानू, लहान आहे ग. कवर लहान आहे म्हणल्यावर मग कवर बी डोक्यावर नाचते पोरं आपलं. हा, पहिलेला नसता ते अजून. आता जाईन ना. आता जाईल म्हणजे जाईल, तर ते पोरांच्या सारखं डोकं चालत आहे. बाकी एक्स्ट्रा ऑर्डिनरी लई एक्स्ट्रा असं ऍक्टिव्हिटीज, कुठं काय ड्रॉइंग, कशाचं काय बनवीन, कशाचं काय, काही कशाचं बनवतो, काही पण फक्त लिहायचं त्याला. बाकी मॅथ मध्ये लय हुशार आहे. बाकी हिंदीवर 0 त्या आर्यन सारखं. आर्यन बी हिंदी मध्ये म्हणजे आता तरी ठीक झाला, पण लई वीक होता पहिल्यापासून. आणि म्हणायला गेलं काय म्हणतो मग मी मॅथ मध्ये टॉपर आहे का? टॉपर आहे ना, मग सगळ्या पोरांमध्ये मी हुशार आहे ना असं म्हणतो. मग आपल्याला वेड्यात काढतो. बरं चला, कुत्र बोलवायला आले आपल्याला, ते म्हणते चला. चला, गरम लय व्हायला लागले. येतो काय पाऊस, झाडाचं पान आला ना, इतकी गरमी वाढली बघा. काय ग मग आता प्रणव थांबन काय ते माणसं जाऊस तर. चला मग आमचे डबे, गाडीत चावी, चार्जर घेतली मोबाईलची, आणि वडणी विसरली का आज पण आतमध्ये. 3 दिवसाच्या वडण्या काल नेल्यात घरी. सकाळी घेऊन यायचं आणि जाताना विसरून जायचं, असली गत होती आमची. आहे का म्हणलं चार्जिंगला लाव माझा फोन. लाईव्ह चालू आता काढून नाही आणला माझ्या समोरून तुम्ही.
फॅशन स्टुडिओमुळे दाजींच्या ऑफिसचा असा राडा झालाय. ते म्हणते पस्तावा आलाय मला तुम्हाला खाली आणून. तिथं घरी राडा होता देखवत नव्हतं म्हणून इकडं आणलं तुम्हाला. तुम्ही काहीच सोडीनात म्हणतेत. माझा पार टेबल सोडीना, माझं काहीच सोडीना म्हणतेत. म्हणलं दमा आता आमचं काम होऊस तर मग काय तुमच्या इकडे येणार सुद्धा नाही म्हणलं आम्ही. तर आता बघू कधी होतंय. सगळं करता करता अजून 8-15 दिवस आरामशीर जाणारच आहेत आम्हाला. मग एकदा कम्प्लीट झालं तर एक प्रॉपर तुम्हाला टूर देऊच त्या गोष्टीचा. पण आता जवळ होत नाही तवर थोडं 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 नाहीच आवरत पसारा असं होतंय. तर बघू चला आता. आमच्या गाडीचा आवाज ऐकला आले बाबा काठी टिकीत बाहेर. कारण की आता आम्ही इथून माग घरी होतो दिवसभर ना, तर मग बाबा खालच्या घरी जायचे तिथे लक्ष द्यायचे. मग आता आम्ही खाली जायला लागल्यापासून बाबा घरीच थांबते इथं पोरांजवळ. कारण पोरं दुपारून येतात आम्ही नसतो मग ते थांबतात. आर्यन आणि ते असतात मग जोडीला. हा तू नको खेळू. काल चुकून गाडी गेली याच्यावरती चाक खराब झाले. नको खेळू आता. नीट करून आणल्याशिवाय तुटलंय ते पूर्ण बाळा. चल आता होमवर्क करून घे बाळा. मग लवकर झोपलं की लवकर सकाळी उठणं होतं. त्यो नाही हिंदीचा अजूकलंय बाकी बाळा. चल चल बाबा. पळतो ना. हा खाली आता आजच नाही नेलं. नाही तर मग मी येते माझं लाईव्ह संपल्यावर. शाळेतून आला रे आला की लगेच मग मी येत असते माझा लाईव्ह संपल्या. मला दम नाही निघत मग काळजी लागते नाही का. अरे सकाळी गेलेला राहतो 7ला, दुपारी 3ला येतो. हाताने खात नाही मग खाऊ घालाय बेन. मग जीव तुटतो मी लगेच घाई येते पुढं. जेवला ना. आज पराठे केले होते आलू पराठे. मला माहिती तुला आवडते मग तू हाताने खाणार. मला गॅरंटी होती म्हणून आले नाही. कालच्या व्हिडिओ खालीच कमेंट्स बऱ्याच होत्या की ताई बरेच दिवस झाले बाबाला नाही दाखवलं. बाबा संग गप्पा नाही मारल्या. बाबा तुमचं लय ध्यान काढते तर बाबाला आता पार बाबाचा एक डोळा कामातून गेला. आता एवढं दिसत नाही. नाही हे नाही तर व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ आपला. हा बरोबर. बरे आहेत का विचारित तुम्हाला. हा एका डोळ्याने दिसत नाही बाकी काही नाही. पण आपलं लवकर जेवले झोपले का झालं मग. चला आता चल नुसता बघतोय. चल चला आता पहिले चहा. तुला खायची का चहा बिस्किट काही. चल मग चला आता मस्तपैकी चहा करतात आणि मग आता पुढच्या कामाला सुरुवात. दिवाबत्ती वगैरे करून आता मला चहा ठेवपर्यंत ताई करीन दिवाबत्ती करती. झाडून जुडून घ्यावा लागेल आता. ए भाऊ क्लास जॉईन केला का नाही तू आज. आता आज चहा पेलेली बरं का मी पहिलेच. आता तुम्ही म्हणता कसं काय. कारण की दाजींनी स्टाफच्या मुलींना सगळ्यांना सोय केलेली मस्तपैकी. एक ताई आहेत आमच्या रंजन ताई त्यांच्या घरी गिर गाय आहे. ते तिकडून घरून आहे ना हे आणतात गाईचं दूध आणतात छोट्याशा बॉटलमध्ये. मग सगळ्यांचा चहा त्याच्यामध्ये होतो. मग मी आज घरी आलेच नाही ना. मी जर घरी आले ना हा मग मी घरी पेत असते चहा करून लवकर लाईव्ह झाल्या. पण आज तिथंच केला होता त्यांनी. मग तिथं त्यांच्यासाठी केला मग माझ्यासाठी पण घेतला मी चहा तिथंच. पण तरी पण आता घेते जरा डोकं शांत होईल जरा. चला हा घ्यायचाच बाई घ्यायचाच मला. सकाळी काढले ना. आज आम्ही ना गुढीपाडव्याचं शूट केलं ताईंना. पेशवाई साडी आपल्या स्टुडिओमध्ये म्हणजे क्वांटिटीमध्ये आली होती बऱ्याच दिवसापासून. बऱ्याच ताई म्हणत होत्या की ताई स्पेशल रंग आणा ना. 2दा आणली मागच्या वेळेस ती लगेच संपली. मग आता ते सेट वाईज आल्यावर काय समजा 10 सेट घेतले तर एका रंगाच्या 10 साड्या. मग स्पेशल कलर आज आलता. मग आता म्हणलं तसा नॉर्मल काय मग शूट करतं. मग ताई म्हणले आपण आता गुढीपाडव्याचं शूट करू. म्हणलं जाऊ दे कारण बऱ्याच दिवस झाले आपल्या ज्या रोज व्हिडिओ बघणाऱ्या ताई आहे ना त्यांना मग भारी वाटतं असं वेगळं काहीतरी आल्यावर. स्पेशली आता नाव नाही घेत कोणाचं नाही तर बाकीच्या ताई म्हणतात आमचं नाही घेतलं. तर आहेत अशा बऱ्याचशा ताई आहेत की ज्या डेली लाईव्हला असतात न चुकता व्हिडिओ पण बघतात. मग त्या म्हणत असतात वेगवेगळे व्हिडिओ टाकत जा तुम्ही आम्हाला आवडतेत बघितलेले. मग बघायला आवडतेत. मग म्हणलं चला होऊन जाईल दोन्ही काम. तर चला आता पुढच्या कामाला सुरू करू आता.